सर्वांना नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वसंतदाचं एक उत्पादन आहे की ज्याच्यामध्ये आपण बुरशीसाठी ते सगळ्यात जास्त काम करतं. ज्यावेळेला आपण बुरशीनाशक बघतो त्यावेळेला काय होतं की आपण फक्त ट्रायकोडर्मा देतो. तर ट्रायकोडर्मा न देता त्याच्याबरोबर आपण हा जो प्रतिकार येतो ह्या प्रतिकारबरोबर आपण 4 प्रकारच्या बॅक्टेरिया देतो. तर त्या 4 प्रकारच्या कुठल्या येतात तर ट्रायकोडर्मा येतो, ग्लायकोडस येतं, त्याच्याबरोबर सुडोमोनस येतं आणि बॅसिलस येतं. ह्या 4ही प्रकारच्या बॅक्टेरिया आपल्याला बुरशीसाठी चांगल्या पद्धतीने काम करतात. त्या आपण जमिनीमध्ये देतो किंवा पानाद्वारे पण देऊ शकतो. पण जे कंदवर्गीय पिकं आहेत किंवा सर्व पिकं आहेत ज्मिनीमधनं जर बुरशी वाढले तर रासायनिकनं तेवढी कंट्रोलमध्ये येत नाही. का तर रासायनिकनं फक्त मुळाच्या कक्षेतलीच कमी येते, बाकीच्या ठिकाणची आहे तशीच राहते आणि त्याची ग्रोथ वाढते, जी वाढ जास्त होते. त्यासाठी आपल्याला एकरी 2 लिटर प्रतिकार आपण तिथं देऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये 4 प्रकारच्या बॅक्टेरिया असल्यामुळे त्याची कार्यक्षमता आणखीनच चांगली वाढते. त्याच्यामुळं आपण एकरी 2 लिटर प्रतिकाराने 1 लिटर हरियाली त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन देतो. त्याचे रिझल्ट एकदम भारी मिळत आहेत. म्हणजे जेवढ्या का शेतकऱ्यांनी आपल्याकडून नेऊन वापरलं आहे तर त्या सगळ्यांना आता आल्यासारखं पीक आहे किंवा हळदीसारखं पीक आहे ह्यांना खालनं सड लागते, म्हणजे कंदकुज लागतं. तर हे जर 100% त्याचं ती कंट्रोलिंग चांगलं करतं. फक्त ह्याचं काय आहे की जास्त दिवसाचं पीक असेल तर त्याला टप्प्याटप्प्यानं 1 2 ते 3 वेळा आपण त्याला त्या पद्धतीनं दिलं पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण एकदाच देतो परत द्यायचं काही नाव काढत नाही. असं न करता 1 2 3 टप्प्यात जर आपण त्याला देत गेलो तर त्याचे आपल्याला रिझल्ट प्रॉपर मिळतात आणि जमिनीतली बुरशी कंट्रोल करतं. ज्यावेळी बुरशीचं प्रमाण वाढतं ना त्यावेळी तिथं मुळ्यांची संख्या पण कमी राहते. त्याच्यामुळं पिकाचा वाढ कमी राहते. त्यामुळे आपण तशा पद्धतीनं नियोजन करावं. धन्यवाद.